पुण्यात उचलमारीचे पैसे न दिल्याच्या कारणातून एका तरुणाची हत्या झाल्याचा आरोप केला जातोय। हडपसर इथे राहणाऱ्या 26 वर्षीय अनिल क्षीरसागर असं मृत तरुणाचं नाव आहे। 23 जानेवारीच्या रात्री ही घटना घडल्याचं समजतंय। मृत तरुण हा गुलाबराव घुले याच्याकडे ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता। त्या दरम्यान अनिल घुलेकडून 50,000 रुपये उसने घेतले होते। काही दिवसांपूर्वी अनिलनं नोकरी सोडल्यानं मालक घुलेचा त्याच्यावर राग होता। त्यानंतर 23 जानेवारीच्या रात्री अनिल क्षीरसागरला घुलेच्या ऑफिसमध्ये बोलावण्यात आलं। त्यानंतर त्याला पेट्रोलनं जाळण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। गंभीर जखमी झालेल्या अनिलवर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते, पण उपचारादरम्यान अनिलचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी गुलाबराव घुलेसह 4 अटक केली आहे। या विरोधात आज पुण्यात मोर्चाही काढण्यात आला होता। रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की पहिल्यांदा या गुन्ह्यामध्ये जो पोलिसांनी 307चा गुन्हा दाखल केलेला अत्यंत चुकीचा आहे। यामध्ये अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे। या प्रकरणामध्ये सावकार विरोधी वेठबिगारी आणि अट्रॉसिटीच्या कायद्याचं तातडीनं अंमलबजावणी करून घुले यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे।